मंडळी, आज आपण बघूया तर गव्हाच्या पिठाची करंजी. मैदा न वापरता आज मी तुम्हाला खुसखुशीत अशी करंजी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर पाव किलोला थोडंसं जास्त. चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे. 2 चमचे पारीसाठी साखर टाकायची आहे. साखरेने छान पारी तयार होते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी म्हणजे 50 ग्रॅम आपल्याला तूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते पिठावर टाकायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला हात टाकायचा नाही, कारण तूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात. त्यानंतर आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. असा उंडा झाला पाहिजे गोळा हातात, तण लाडू त्याचा तयार झाला पाहिजे, म्हणजेच आपलं एकदम मोहन हे परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे. तर अशा प्रकारे आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. हे पीठ आपल्याला अर्धा तास जवळपास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे छान मऊ लुसलुशीत असं पीठ आपलं तयार होतं. तर इथे आता बघा, तुम्ही अर्धा तास झालेला आहे. तर अर्धा तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान मऊ असं पीठ भिजलेलं आहे. पीठ भिजल्यामुळे पारी पण छान होते आणि करंज्या पण छान होतात. त्यासाठी कोरडं पीठ घ्यायचं थोडंसं लावण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा, आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे. तर हे सारण कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर करंजीचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन सविस्तर व्हिडिओ तुम्ही हे सगळे माझे दिवाळीचे बघू शकता. तशा प्रकारे सुपारी एवढा आपल्याला ही गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. जेवढी आपल्याला करंजी घ्यायची आहे ना, तेवढाच गोळा घ्यायचा आहे. म्हणजे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला इथं साचा वगैरे अजिबात वापरायचा नाही. डायरेक्ट आपण ह्या करंज्या करणार. त्यासाठी दूध किंवा पाणी तुम्ही इथे घेऊ शकता. 2 चमचे सारण भरून घ्यायचं. जेवढं सारण बसेल तेवढं बसवायचं आणि त्यानंतर कढईने आपल्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे आणि करंजी पॅक करून आपल्याला त्यानंतर काट्याने असं आपल्याला त्याला डिझाईन पण करून घ्यायची आणि पॅक करून घ्यायचं, म्हणजे करंजी फुटत नाही. तर हे 2 पद्धतीने तुम्ही अशा बनवू शकता. तुम्ही मोल्ड करून पण बनवू शकता. तर मी मोल्ड करून पण बनवले आहे, पण यामध्ये दाखवता आली नाही, जास्त व्हिडिओ मोठा होत होता. तूप तापायला ठेवलेलं आहे. तर मी सगळे गोड पदार्थ आहे ना हे तुपातच तळते. तुम्ही तेलातही तळू शकता. तूप तापलं की मीडियम गॅसवर आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहे. कारण गव्हाच्या असल्यामुळे ह्या पटकन जळतात, म्हणून मीडियम गॅसवर तळायच्या. गोल्डन ब्राऊन झाल्या की लगेचच काढून घ्यायच्या. चांगल्या खुसखुशीत होतात. 5 मिनटं आपल्याला कमीत कमी हा एक आपल्याला तळायला 5 मिनटं तरी लागतात. खूप घाईत तळायच्या नाही. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंज्या इथे तळून झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता, कलरही खूप छान आलेला आहे. आणि आता इथे तोडून दाखवल्यानंतर तुम्ही बघा, अगदी ठुसून आपली करंजी भरलेली आहे. चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.